त्या लक्षात आता सगळ्या जणांनी वाईल लूप समजायचं व्यवस्थितपणे. फॉर लूप आणि वाईल लूपमध्ये काय डिफरन्स असणार आहे आणि वाईल लूपला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं. ठीक आहे. एकच गोष्ट सांगेल, वाईल लूप शिकण्या अगोदर वाईल लूप तुमचं इन्फिनिटीमध्ये जाण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे इन्फिनिटीचा अर्थ काय, लूप कधी स्टॉपच नाही होत, तुम्ही सतत फिरतच राहणार. जर का लूप जर का फिरतच राहतोय तर काय होईल, पुढचा कोड कधी एक्झिक्यूट असतो, तो लूपवरतीच पायथन काय करणार, स्वतःला इटरेट करणार. ठीक आहे. पण कधी जातो तो इन्फिनिटीमध्ये, जेव्हा प्रोग्रॅमर कंडिशन चुकवतो. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा प्रोग्रॅमर कंडिशन चुकवतो, लिहिताना कंडिशन चुकवतो, जेव्हाच तो वाईल लूप काय करणार आहे आपल्या इन्फिनिटीमध्ये. सो नेहमी लक्षात द्यायचं आहे की जेव्हा पण तुम्ही वाईल लूप क्रिएट करताय, तुम्ही वाईल लूप स्टार्ट करणार, एकच सांगतोय, तुमच्याच हातामध्ये वाईल लूप स्टार्ट करणं आणि तुमच्याच हातामध्ये त्या वाईल लूपला एंड पण करणं. जर का तुम्ही स्टार्ट करताय तर तुमचं काम आहे की त्या वाईल लूपला एंड पण करणं. जर का तुम्ही तसं नाही करत आहे, जर का तुम्ही वाईल लूपला एंड नाही करत आहे, तर तो लूप कुठं जाणार आहे, इन्फिनिटीमध्ये. कसं जातो इन्फिनिटीमध्ये ते पण मी तुम्हाला शो करणार, आणि कसं वाईल लूपला क्रिएट करायचं त्याचं सिंटॅक्स पण तुमच्यासमोर मांडून, कसे कंडिशन्स बिल्ड करायचे, कसं लूप स्टार्ट करायचं, कसं स्टॉप करायचं, हे व्यवस्थितपणे समजू. सगळ्यांनी लक्ष द्यायचं वाईल लूपकडं. वाईल लूपसाठी एक स्टेटमेंट लिहितोय मी. एवढ्या स्टेटमेंटवरतीच तुमचं वाईल लूप. ठीक आहे. काय सांगतोय वाईल लूप, वाईल लूपचं आता लूप सेम. लूपचं वर्किंग काय होतं, तुमचा जो वर्क आहे जो मल्टिपल टाइम्स तुम्हाला रिपीट करायचं. हां, एखादा ब्लॉक ऑफ कोड तुम्हाला मल्टिपल टाइम्स तुमच्यासाठी रन करायचं आहे, किंवा एखादं काम तुम्हाला सेम वर्क तुम्हाला काय करायचं आहे, मल्टिपल टाइम रिपीट करायचं आहे. सो त्या केसमध्ये तुम्ही कोणतं काय यूज करणार, तुम्ही लूप कन्सेप्टला यूज करणार. सो लूपचं वर्किंग तर इथं सेमच आहे. हां, जसं फॉर लूप आपल्यासाठी काम करायचं, सेम आपल्यासाठी वाईल लूप पण वर्क करणार. वाईल लूप पण आपला जो रिपिटेशन ऑफ वर्क आहे त्याला कमी करणार आहे. जो रिपिटेशन ऑफ वर्क आपल्याला परत परत करण्याची गरज आहे पायथनमध्ये, एकच कोड तुम्हाला असं वाटतं की एकच कोड मला परत परत लिहावा लागतंय, सो त्या केसमध्ये तुम्ही वाईलला किंवा फॉर लूपला यूज करून एकदाच कोड राईट करून तुमच्यासाठी तो कोड मल्टिपल टाइम्स तुम्ही रन करून घेऊ शकता पायथनमध्ये. तोच वर्किंग असतो. पण डिफरन्स काय, फॉर लूप कसं वर्क करतो आणि वाईल लूप कसं वर्क करतो, लक्षात येते. वाईल लूप काय सांगतोय, वाईल लूप काय करणार आहे, ब्लॉक ऑफ कोडला रिपीटेडली तुमच्यासाठी एक्झिक्यूट करणार आहे. फॉर लूपचा पण सेम डेफिनेशन होतं. फॉर लूप पण काय सांगायचं, जो पण ब्लॉक ऑफ कोड त्याच्या आतमध्ये लिहिला जाणार आहे त्याला मी रिपीटेडली टाइम्स काय करणार आहे, रिपीट करणार आहे. तेवढ्या टाइम्स मी त्याला काय करणार आहे, रिपीट करणार आहे. सो वाईल लूपचं पण सेम असेल, तो सुद्धा ब्लॉक ऑफ कोडला नंबर ऑफ टाइम्स रिपीटेडली काय करणार आहे, एक्झिक्यूट करणार आहे. पण कधीपर्यंत तो एक्झिक्यूट करणार, कधीपर्यंत तो जो कोड आहे त्याला रिपीट करत राहणार आहे, तोपर्यंत जोपर्यंत त्याची जी कंडिशन आहे, जी पण गिवन कंडिशन तुम्ही तिथं देणार आहे ती जोपर्यंत ट्रू आहे तोपर्यंत तो जो आतमधला कोड आहे तो रनच होत राहणार. जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत आतमधला जो कोड आहे तो काय होणार आहे, तुमचं एक्झिक्यूटच होत राहणार. म्हणजे आता इथं तुमचं लूप किती वेळ फिरणार हा कोणत्या गोष्टीवरती डिपेंड झाला, कंडिशनवरती डिपेंड झाला. समजतंय काय सांगितलं स्टेटमेंट, जोपर्यंत कंडिशन ट्रू आहे तोपर्यंत तुमचा जो ब्लॉक ऑफ कोड तुम्ही वाईल लूपच्या आतमध्ये जो पण कोड लिहिलेला आहे तो तुमच्यासाठी काय होणार, रन होत राहणार जोपर्यंत कंडिशन ट्रू. म्हणजे इथं डिपेंडवर कुठं झाला तो, कंडिशन. आता आपण जाऊ फॉर लूपमध्ये, कारण डिफरन्शिएट पण करणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता मला सांगा फॉर लूपमध्ये कशावरती डिपेंड होतं की तुमचा जो आतमधलं कोड आहे, तुम्ही वाईल लूपच्या आतमध्ये पण कोड लिहिणार आहे, सेम कोड तुम्ही फॉर लूपच्या आतमध्ये पण लिहिणार. सो फॉर लूपच्या आतमध्ये जो कोड तुम्ही लिहिलेला आहे तो कोड किती वेळ रिपीट होईल हा कशावरती डिपेंड होता, सिक्वेन्शियल डेटावरती होता. मग तो सिक्वेन्शियल डेटा कोणता पण असू शकतो, बरोबर ना. रेंज फंक्शन, एखादी स्ट्रिंग तुम्ही दिली आहे तर त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये जेवढे कॅरेक्टर्स असतील त्याच्यावरती डिपेंड आहे. स्ट्रिंगच्या आतमध्ये जर का मी 20 कॅरेक्टर दिले तर माझं लूप किती वेळ फिरणार, 20 वेळ फिरणार. रेंज फंक्शनमध्ये जर का मी 10, 20, 100 दिलेले तर रेंज फंक्शन किती वेळा कोड फिरणार, 100 वेळेस रन होणार कोड. लक्षात येतो. एखादी लिस्ट दिली तर लिस्टमध्ये माझे सपोज
25 डेटा आहे. लूप किती वेळा फिरणार? 25 टाइम्स माझा लूप फिरणार, बरोबर. म्हणजे लूप माझा कोड किती वेळा एक्झिक्यूट करणार हे फॉर लूपमध्ये कशावरती डिपेंड आहे? सिक्वेन्शियल डेटावरती. आणि वाईल लूपमध्ये माझं कोड किती वेळा रिपीट होईल, किती वेळा रन होईल हा कशावरती डिपेंड आहे? कंडिशनवर. जर का ती कंडिशन ट्रू, कोड रन होणार. कंडिशन ट्रू, कोड रन होणार. कंडिशन फॉल्स झाली, वाईल लूप तुमचं एक्झिक्यूट झालं. लक्षात येतं? चला आता सिंटॅक्स समजून घेऊ. सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे. आता आपण वाईल लूपचं सिंटॅक्स अंडरस्टँड करू. बेसिक सिंटॅक्स आहे, काय लय अवघड नाही आहे. सगळं स्मॉलमध्ये वाईल WHILE जसं फॉलचं होतं, त्याच्यानंतर तुमची जी पण कंडिशन आहे त्याला इथं काय करायची? प्लॉट करायची. सॉरी, कोलन लावायचं. कोलन लावल्यावरती आपलं बाय डिफॉल्ट जो पण कोड असेल तो इथं काय करायचं? राईट करायचं. काय अशा पद्धती हा तुमचं सिंटॅक्स आणि वाईल कंडिशन आणि त्याच्या आतमध्ये कोड, एवढं सिंटॅक्स आहे, काहीच नाही. आता इथं काही सिक्वेन्शियल डेटा वगैरेचा खेळ नाही, तो फक्त फॉर लूपमध्ये होता. हाच तर डिफरन्स आहे. फॉर लूप कोणत्या बेसिसवरती आहे? सिक्वेन्शियल डेटाच्या बेसिसवर. वाईल लूप कोणाच्या बेसिसवरती? कंडिशनच्या बेसिसवर. लक्षात. आता ही कंडिशन कोण बिल्ड करणार? तुम्हीच बिल्ड करणार. जो प्रोग्राम राईट करतोय त्यालाच कंडिशन बनवायची. आता सगळं खेळ तुमच्या कंडिशनवर. जर का तुमची कंडिशन चुकली तर वाईल लूप कधी स्टॉपच होणार. वाईल लूप काय होणार? चालू होणार. सतत वाईल लूप काय राहणार तुमचं? चालू होणार. ठीक आहे. चालू. आता आपण कंडिशन बिल्ड करू आणि कशा पद्धतीने कंडिशन बिल्ड करायची ते पण तुम्हाला सांगतो. आपलं काय स्टेटमेंट होतं जेव्हा आपण फॉर लूप शिकत होतो? फॉर लूपमध्ये मी तुम्हाला काय वर्ड दिलं होतं? मला जो प्रिंट हॅलो वर्ल्ड आहे त्याला किती वेळा प्रिंट करायचं आहे? 100 टाइम्स माझ्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट करायचं, बरोबर ना? 100 टाइम्स. कसं प्रिंट केलं होतं आपण फॉर लूपमध्ये? रेंज फंक्शनच्या मदतीने. हां, रेंज काय सेट केलं होतं तिथं आपण? 100 सेट केलं होतं, बरोबर. म्हणजे 100 टाइम्स माझं लूप चालला. 100 टाइम्स माझं लूप काय झालं? रिपीट झाला. हां, कोणत्या कोडवरती रिपीट झाला? प्रिंट हॅलो वर्ल्ड हा कोड होता माझा. त्या कोडला किती वेळा रन केलं पायथननी? 100 टाइम्स माझ्यासाठी रिपीट केलं. आता सेम मला काय करायचं आहे? वाईल लूपनी तोच काम करून घ्यायचं. वाईल लूपनी काय करायचं आहे? मला तोच काम करून घ्यायचं, बरोबर. आता तिथं तर रेंज फंक्शन होता, ॲटोमॅटिकली 100 नंबर्स माझ्यासाठी जनरेट झाले. पण आता इथं काय खेळ? कंडिशनचा खेळ. तर मला इथं अशी कंडिशन बिल्ड करावी लागणार आहे. अशी कंडिशन इथं मला बिल्ड करावी लागणार आहे जिथं की माझा जो लूप आहे तो 100 टाइम्स माझं फिरणार. 100 टाइम्स माझा जो लूप आहे, वाईल लूप जो आहे, 100 टाइम्स तो माझ्यासाठी रिपीट करणार त्या आतमधल्या कोड. कोड कुठं लिहिणार मी? इथं. हा जो कोडचा फॉर्मॅट आहे इथं मी काय लिहिणार? प्रिंट हॅलो वर्ल्ड. सिंगल लाईन ऑफ कोड मी माझं तिथं राईट करणार. आता मला कंडिशन अशी बिल्ड करायची आहे की वाईल लूप माझं स्टार्ट होणार. ठीक आहे. वाईल लूप माझं स्टार्ट होणार आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये जो प्रिंट हॅलो वर्ल्ड मी लिहिलेला आहे त्या कोडला माझ्यासाठी तो 100 टाइम्स काय करणार? रन करणार. जर का तो हॅलो वर्ल्ड माझ्यासाठी 100 टाइम्स रन करतोय तर येईल माझ्याकडं 100 टाइम्स आउटपुट स्क्रीनवरती दिसेल माझ्यासाठी. लक्षात येते? काय करतोय बघा, एक व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये सेट करतोय i = 0. आता मी काय करतोय? माझं वाईल लूप इथं स्टार्ट करतो. वाईल लूपचं कीवर्ड यूज करणार. हां, आता काय करतोय मी? आयला काय करतोय? लेस देन किती ठेवतोय? 100 ठेवतोय. चालेल. काय लावणार मी? कोलन. आता हा माझी काय कंडिशन आहे. हां, आता मी आतमध्ये आलो आणि सिम्पल माझं काय होतं जे कोड मी इथं काय करणार आहे? राईट करणार आहे. हॅलो, लक्षात येते? समजलं? आता इथपर्यंतच माझं स्टॉप होणार का? आता लक्षात आहे, आपण असाइनमेंट ऑपरेटरला स्टडी केलं होतं. लक्षात येते सगळ्यांच्या? असाइनमेंट ऑपरेटर काय होतं? असाइनमेंट ऑपरेटरचं यूज असाइन, तो इक्वल टू ऑपरेटर. अजून त्याच्यासोबत मी तुम्हाला अॅरिथमेटिक ऑपरेटर्सचं यूज करून पण असाइनमेंट ऑपरेटर शो केलं होतं. हां, असाइनमेंट ऑपरेटर्सचं पण यूज करून मी तुम्हाला सांगितलं होतं असाइनमेंट ऑपरेटर एकच आहे. कोणतंही चला असाइनमेंट ऑपरेटर कोणतं ते सांगा. चला ऑनलाईन मेंबर्स, असाइनमेंट ऑपरेटर कोणतं आहे? इक्वल टू. बरोबर. संदेशनी सांगितलंय इक्वल टू काय? तुमचा असाइनमेंट ऑपरेटर एकच आहे. ऑपरेटर असाइनमेंट ऑपरेटर.
आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला युजेस दाखवले होते, ते इक्वल टू ऑपरेटरला यूज करून अरिथमेटिक ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे ते दाखवले होते. लक्षात येतोय ते नाही येते? तुम्हाला एक कन्सेप्ट मी शो केलं होतं. सपोज ए इक्वल टू काय 10 असेल डेटा स्टोर. हां, ए काय माझं आणि इक्वल टू 10 काय झालं, हा काय क्रिएट झाला इथं, व्हेरिएबल क्रिएट झाला बरोबर. त्या व्हेरिएबलचं नाव काय ए, डेटा कोणता आहे त्याच्यामध्ये 10. हां, आता असाइनमेंट ऑपरेटरचं यूज कसं दाखवलं, काय लिहिलं होतं मी असाइनमेंट ऑपरेटरमध्ये, प्लस इक्वल टू 5. काय अर्थ झाला या स्टेटमेंटचं, कोणासोबत ॲडिशन झाली, ए मध्ये काय डेटा स्टोर आहे 15 स्टोर आहे. मी जर का प्रिंट ए केलं तर काय होईल 15 होईल. तास होता असाइनमेंट ऑपरेटर. म्हणजे काय यूज होता असाइनमेंट ऑपरेटरचं, इक्वल टू काय करतोय डेटा असाइन करतोय. पण आता जेव्हा मी प्लस इक्वल टू लिहितोय तर डेटा असाइन होतोय का ए व्हेरिएबलला, होतोय. पण नॉर्मल डेटा असाइन होतोय का नाही, डेटा सोबत काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होतोय बरोबर ना. हां, डेटा सोबत काय होतंय काहीतरी ऑपरेशन परफॉर्म होतं. पण काय स्टोर केलंय ए इक्वल टू 5. पण इक्वल टू आहे का नुसतं, नाही, प्लस इक्वल टू. प्लस इक्वल टूचा अर्थ काय झाला, ए व्हेरिएबल कुठंतरी प्रिव्हियस डिफाईन असेल आहे, काय डेटा आहे त्याच्यामध्ये 10. तर 10 मध्ये कितीचं ॲडिशन आहे 5चं. म्हणजे काय होईल ते 15 होईल जेव्हा ॲडिशन होईल 5चं त्याच्यामध्ये. तर 15 कुठं स्टोर होईल परत ए मध्ये स्टोर होईल. असं त्याचं काय होतं यूज होतं. सेम आपल्याला आता नेहमी इथं काय करायचं आहे यूज करायचं. कसं यूज करणार, काय लिहिणार मी आय प्लस इक्वल टू काय लिहिणार 1 लक्ष द्या कशी वर्किंग चालतो. सगळ्यात पहिले हा आय इक्वल टू 0 काय व्हेरिएबल आहे तो पण एक. हां, व्हेरिएबलचं नाव काय आय इक्वल टू करून 0. म्हणजे आय नावाच्या व्हेरिएबलमध्ये डेटा काय आता सध्या 0. चला आता ही झाली तुमची पहिली लाईन. पायथन आला 11th लाईनवरती. त्यांनी काय बघितलं, एक व्हेरिएबल बनवलं. त्या व्हेरिएबलला नाव काय दिलंय आय. त्याच्यामध्ये डेटा काय स्टोअर करायचं, त्याला पण 0 स्टोअर करायचा. प्रोग्रामरनी तोच लाईन दिली. आता तो कुठं आला 12th लाईनवरती आला बरोबर. लाईन बाय लाईन आपली कोडिंग इम्प्लिमेंट होतोय. आता 12th लाईन आल्यावरती त्याला काय दिसलंय वाईल लूप दिसलं. वाईल लूप काय झालं इथं स्टार्ट झालं बरोबर ना. वाईल लूप काय झालं इथं स्टार्ट झालं. आयची व्हॅल्यू काय 0. ह्या लाईनपर्यंत आय पायथनसाठी आयची व्हॅल्यू काय 0. वरती आयमध्ये प्रोग्रामरने 0 सेट केलेलं आहे. त्याचं उत्तर इथपर्यंत समजतंय ना कन्सेप्ट. आय 0 आहे. हां, 0 लेस देन 100 आहे. 0 लेस देन 100 आहे. आता काय झालं, कंडिशन ट्रू झाली. स्टेटमेंट काय होतं, तुमचा जो कोडचं ब्लॉक आहे तो रन होणार. कधी रन होणार, जेव्हा तुमची कंडिशन काय होईल ट्रू झाली. तुमची कंडिशन ट्रू म्हणजे काय झालं, तुमचं वाईल लूप स्टार्ट झाला होता. आता वाईल लूप काय झालेलं आहे स्टार्ट झालेलं आहे. आता स्टार्ट झाल्यानंतर तो कुठं येणार, सेम फॉर लूपसाठी आतमध्ये येणार. काय कोड आहे बघणार, 2 लाईनचा कोड लिहिलेला आहे प्रोग्राममध्ये. पहिला लाईनचा कोड काय प्रिंट हॅलो वर्ल्ड, त्याला एक्झिक्यूट केला, आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट हॅलो वर्ल्ड मांडला बरोबर. आता काय लिहिलं इथं आय प्लस इक्वल टू 1. म्हणजे त्याचा अर्थ काय +1 करणं. म्हणजे आयची प्रिव्हियस व्हॅल्यू काय होती 0 मध्ये कितीचं ॲडिशन 1चं. 0 + 1 किती होतं 1. म्हणजे आयमध्ये आता नवीन डेटा काय स्टोअर झाला 1 स्टोअर झाला बरोबर. समजतंय. म्हणजे आता आयची व्हॅल्यू 0 राहिली. आता आयची व्हॅल्यू काय झाली 1 झाली. आता आयची व्हॅल्यू 1 झाली बरोबर. आता पायथन कुठं गेला, परत वाईल लूपकडं आला. आता तो आय इक्वल टू 0 कडं नाही जाता, ही गोष्ट लक्षात घ्या. तो आय इक्वल टू 0 कडं आता जाणार नाही. त्याच्यासाठी आयची व्हॅल्यू काय आता 1. कारण वाईल लूप तुमचं स्टार्ट झालेलं आहे. आता तुमचं रोटेशन जो आहे हा 12, 13 आणि 14 लाईनमध्येच फिरत राहणार. एकदा की वाईल लूप स्टार्ट झाला, जोपर्यंत त्याची कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत वाईल लूप थांबणार का नाही थांबणार. त्याच्यासाठी आता कोड काय आहे, फक्त 12, 13 आणि 14 लाईनवरतीच कोड. आयची व्हॅल्यू काय आता 1. आता परत 1 चेक होणार. 1 लेस देन 100 आहे का आहे. तो परत आतमध्ये येणार, प्रिंट हॅलो वर्ल्ड करणार. परत आला सेकंड इथं 14 लाईनवरती काय दिसतंय त्याला, आता आयची व्हॅल्यू परत एकदा प्लसनी इन्क्रीज करणार. आता काय होणार आयची व्हॅल्यू 2 होणार. लक्षात येतं की हां. आता 2 झाल्यावरती परत 12th लाईनवरतीच आहे 2 लेस देन 100 चेक करणार. परत आतमध्ये येणार, प्रिंट हॅलो वर्ल्ड. परत आयची व्हॅल्यू काय करणार अपडेट करणार. आता काय होईल परत सेम प्रोसेस. असं 4, 5, 6, 100 पर्यंत जाईल.
आता आली तुमची सपोज करा आयची व्हॅल्यू 100 झाली. हां, आता 100 लेस देन 100 आहे का? नाही आहे ना, फॉल्स झाली कंडिशन, तुमचं लूप ब्रेक झालं. लक्षात आलं व्हाईल लूप कसं चालणार. पण सपोज करा जर का मी इथं अशी कंडिशन ठेवली, काय ठेवायचं तुम्हाला, इक्वल टू आता मला सांग काय होईल. पहिल्यापासून जाऊ आता. हां, आता आय इक्वल टू काय, 0. आता कुठं आहे ना, इथं वाईलकडे आहे ना आपलं पायथन. हां, आला पायथन वायकडे. आयमध्ये काय डेटा आहे? नाही ना, आयमध्ये डेटा काय, 0. 0 ग्रेटर और इक्वल टू 0 आहे का? आहे म्हणजे कंडिशन ट्रू झाली. आला तो खाली प्रिंट हॅलो वर्ल्ड करणार. आयची व्हॅल्यू काय होईल आता? हां, आयची व्हॅल्यू काय झाली? 1 झाली. 1 कुठं जाणार? आयमध्ये जाणार. 1 ग्रेटर देन 0 आहे का? हां, परत खाली येणार प्रिंट हॅलो वर्ल्ड करणार. आयची व्हॅल्यू काय झाली? 2 झाली. परत आयमध्ये जाणार, 2 ग्रेटर देन 0 आहे का चेक करणार. आहे का? 3, 4, 5 कोणता पण नंबर घ्या, काय झाला तो इन्फायनाईट लूप तयार झाला. म्हणजे जर का प्रोग्रॅमरनी अशी कंडिशन काहीतरी सेट करून टाकली, काय झालं तो इन्फायनाईट. आता कोणताही नंबर येऊ दे ना, तो 0च आहे. कारण आयमध्ये एक तर तुम्ही इनिशियल सेट करून दिलं आहे 0, आणि दुसरी गोष्ट तुम्ही इथं काय करताय, आयला अपडेटही करताय. तो आयची व्हॅल्यू अपडेट होत राहील आणि नेहमी तो 0पेक्षा तो ग्रेटरच सापडणार आहे. सो तुमचं लूप काय गेला इथं, रन करून बघा कसं होतं इन्फिनिटी लूप. लक्षात येते. कंडिशन तुमची किती महत्वाची आहे हे समजून. लूप स्टार्ट पण तुम्हीच करणार आहे आणि स्टॉप सुद्धा तुम्हीच करणार. स्टॉप कसा करायचं ते तुम्हाला डिसाईड करायचं. लक्षात येतं ना कन्सेप्ट. राईट डाऊन करा, व्यवस्थितपणे नोट करा. इन्फिनिटी लूप नका चालू, नॉर्मल आपलं 100पर्यंत चालवा. म्हणजे तुम्हाला 100 हॅलो वर्ल्ड दिसतील आणि तिथं तुमचं लूप काय होईल, ॲटो स्टॉप होईल. स्टेटमेंट लिहा. व्हाईल लूपचं काय स्टेटमेंट आहे, फॉर लूप कशावरती डिपेंड आहे, व्हाईल लूप कशावरती डिपेंड आहे, त्याला पण नोट डाऊन करा. ठीक आहे, सिंटॅक्स समजून घ्या. व्हाईल लूप कसं स्टार्ट होतं ते पण समजून घ्या. आणि हा शेवटचा पॉईंट ॲड करा. तुमची जी आयची व्हॅल्यू आहे, ज्यामुळे तुमची कंडिशन स्टार्ट होती ना, ती नेहमी अपडेट झाली पाहिजे. जर का मी हा लाईन ऑफ कोड इथून काढून टाकला ना, तरीसुद्धा माझं लूप इन्फिनिटीमध्ये जाणार. कारण आयची व्हॅल्यू एकच आहे आता, 0. आणि एकदा व्हाईल लूप स्टार्ट झाला की तो फॉल्स कधी होणार, जेव्हा त्याची कंडिशन फॉल्स होणार. आणि इथं कंडिशन फॉल्स होण्याचे काही चान्सेसच नाही, कारण आयची व्हॅल्यू नेहमी काय राहील, 0च राहिला. तो नेहमी 0ला चेक करत बसणार, 100शी लेस आहे का, 100शी लेस आहे का, नेहमी त्याला ट्रूच भेटणार. सो नेहमी जेव्हा पण तुम्ही कंडिशन बिल्ड करताय, सो लक्ष द्या की कंडिशन काय बिल्ड केली आहे आणि त्या कंडिशन जी बिल्ड केलेली आहे ती व्हॅल्यू नेहमी तुमची अपडेट होत राहिली पाहिजे. कंडिशन जर ट्रू असेल तर कोड रन जर फॉल्स असेल तर मग इन्फिनिटीमध्ये जा. फॉल्स असेल तर कसं इन्फिनिट, फॉल्स असेल तर स्टॉप होऊन जाईल. जेव्हा कंडिशन ट्रू झाली की कोड फिरणार.
फक्त एवढंच आहे, एकदा की वाईल लूप चालू झाला तो फॉल्स कसं होणार जेव्हा त्याची कंडिशन हिट होणार. कारण असं समजा एकदा वाईल लूप तुमचा चालू झाला, असं समजा वाईल लूप एकदा स्टार्ट झाला, इनिशियल तिथं तुम्ही त्याला स्टार्ट देणार आहे, बरोबर. इनिशियल तुम्ही काय करणार, त्याला स्टार्ट देणार आहे. आणि एकदा की वाईल लूप तुमचा स्टार्ट झाला त्याच्यासाठी मग दुसरं कोणतंच कोड हे नाही, तो फक्त कुणाला बघतो, जसं इथं माझं वाईल लूपचं किती आहे 3 लाईनचं कोड, त्याच्यासाठी फक्त ते 3 लाईन असतात, त्या 3 लाईनलाच तो परत 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 रिपीट करत असतो. 100. आणि कधी एक्झिट करेल तो त्या वाईल लूपला जेव्हा या आयची व्हॅल्यू 100 होईल तेव्हाच तो एक्झिट करेल. हा जो व्हेरिएबल आहे हा इनिशियल स्टार्ट देतोय फक्त, बरोबर ना. हा आय इक्वल टू 0 ने फक्त वाईल लूपला स्टार्ट केलं, वाईल लूपला फक्त धक्का दिला. एकदा की त्याची गाडी चालू झाली की तो कधी थांबतो, जेव्हा इथली त्याची कंडिशन काय होणार, फेल होणार. तोपर्यंत तो वरच्या आय व्हेरिएबलला बघतही नाही, त्याला काय घेतलेलं नाही, तिथून तो सुटलेला. समजलंय ना योगेश? वाईल लूप क्लिअर आहे ना? समजून घ्या व्यवस्थित. सर ॲज अ यूज काय यूज कोणाचं? माझी कसं आणि इन्फायनाईट आणि तो आपण असं पण आपल्याला बिल्ड करता येतो. त्याचा यूज काय म्हणजे बेटर कसा? तसं नसतं. फॉर लूप जो आहे तो सिक्वेन्शियल डेटावरती वर्क करणार. कधी पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्याकडे सिक्वेन्शियल डेटा आहे तोपर्यंतच फॉर लूपचं काय एक हे म्हणजे फॉर लूपला कुठंतरी एंड आहे म्हणजे. पण वाईल लूपला एंड नाही. वाईल लूपला तुम्ही पाहिजे त्या सर्कमस्टन्समध्ये तुम्ही यूज करू शकता, असं विचार करा. वाईल लूपला असं कोणतं हे नाही आहे, कोणतं स्टॉप नाही. जसं फॉर लूपवरती काही लिमिटेशन्स, जर का त्याला सिक्वेन्शियल डेटा नाही भेटला तर तो काम नाही करणार, ही गोष्ट लागेल. पण वाईल लूपला तसं नाही. वाईल लूपला कोणतं सिक्वेन्शियल डेटाची पण गरज नाही, त्याला फक्त स्टार्ट करायचं आणि स्टॉप करायचं. मग कोणताही कोड चालू त्याच्यात, कोणता डेटा चालू फक्त एक कंडिशन एक पाहिजे. कंडिशन ती स्टार्ट आणि स्टॉप. आणि ती पण कंडिशन कोणती असते, लूप किती वेळ फिरला पाहिजे तेच फक्त प्रोग्रामरला डिसाईड करायचं. मग त्याच्यानंतरचं तुम्ही काही काम करून घ्या त्याच्याकडून, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त जी कंडिशन बिल्ड केलेली ती जर का स्टॉप नसेल होत तर काम तुमचं चालूच राहणार आहे. जसं की इन्फिनिटीमध्ये तो त्याची प्रिंटिंग चालूच ठेवा, ही एक गोष्ट लक्षात घ्या. पण फॉर लूप कसं आहे ना, त्याला फक्त सिक्वेन्शियल डेटाच पाहिजे, स्पेसिफिक डेटा असं समजायचं. एक स्पेसिफिक डेटावरती जेव्हा तुम्हाला वर्क करायचं असेल तेव्हा फॉर लूप तुमच्यासाठी काय राहील, बेस्ट. बाकी मग सेमच आहे दोन्ही पण लूप. जो वर्क तुम्ही फॉर लूपनी करू शकता सेम वर्क तुम्ही वाईल लूपनी पण कॅरी आउट करू शकता, काहीच फरक नाही. फक्त वाईल लूपमध्ये थोडंसं तुम्हाला ॲडव्हान्स अजून काही शिकावं लागणार आहे. कारण जर सपोज जर का सिक्वेन्शियल डेटा आपण म्हणलो, स्ट्रिंग वगैरे जातं, तर स्ट्रिंगला जर का एका लाईनमध्ये प्रिंट करायचं असेल, जसं तुम्ही पायथनला बघितलं होतं ते कसं एक एक लाईनमध्ये प्रिंट होणार होतं लेटर वाईज, तसं वाईल लूपमध्ये जर का करायचं असेल तर तुम्हाला पहिले स्ट्रिंगची इंडेक्सिंग समजायला लागेल. एक कन्सेप्ट असतो स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग होतं, जे की आपलं पुढचंच पार्ट आहे आता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते क्लिअर होईल. जर का वाईल लूपमध्ये इम्प्लिमेंट करायचं असेल तर ते पण कन्सेप्ट त्याच्यामध्ये पुट करायला लागतं. झालं, नोट डाऊन केले सगळे पॉईंट्स. वाईल लूपला समजलं, सिंटॅक्स सोबत समजलं आहे. आता पुढचे कन्सेप्ट तुम्हाला सांगायचे काय, ठीक आहे. कारण ऑलरेडी फॉर लूपमध्ये झालेले, सो तेच सेम इथं रिपीट होणार नाही. परत म्हणतोय जे काम फॉर लूप करू शकतो तेच सेम वर्क वाईल लूप पण करू शकतोय. सो तिथं आता तेच आपण केसेस आहे. फक्त इथं लक्ष द्यायचं आता सगळ्यांनी, फॉर लूपमध्ये जे आपण हे कन्सेप्ट शिकलो होतो रेंज फंक्शन, तो काय कन्सेप्ट इथं व्हॅलिड नाही.
हां लक्ष द्या. स्ट्रिंगवरती तुम्ही लूप फिरवलं होतं बघा, प्रत्येक कॅरेक्टरवरती तुमचं लूप काय झालं होतं, इटरेट झालं होतं. लिस्टमध्ये प्रत्येक डेटावरती तुमचं वर्क झालं होतं. सेम आपण वाईल लूपमध्ये पण करू शकतो, फक्त तिथं आपल्याला कन्सेप्ट पाहिजे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स. ठीक आहे, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग एक असा कन्सेप्ट आहे जिथं जेव्हा पण तुम्ही स्ट्रिंग क्रिएट करता, ठीक आहे, जो पण सिक्वेन्शियल डेटा असतो आपल्या पायथनमध्ये, जेवढा पण सिक्वेन्शियल डेटा अवेलेबल आहे त्या सगळ्या सिक्वेन्शियल डेटाला आपण एक इंडेक्स नंबर म्हणा की एक पोझिशन नंबर प्रोव्हाइड करत असतो. सो त्या इंडेक्स नंबर आणि पोझिशन नंबरचा यूज करून आपण वाईल लूपमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन कॅरी आउट करू शकतो. ठीक आहे, जेव्हा आता पुढचा कन्सेप्ट आपला 5 डेटा टाईप्स आहे, 5 डेटा स्ट्रक्चर आपण असे स्टडी करणार आहे महत्त्वाचे पायथनमध्ये. मग ते स्ट्रिंग, लिस्ट, टपल, सेट आणि डिक्शनरी असेल. त्याच्या आतमध्ये मी परत तुम्हाला फॉर आणि वाईल लूपमध्ये घेऊन जाणार आहे. म्हणजे तेच सेम कन्सेप्ट फॉर लूपमध्ये कसं चालणार, वाईल लूपमध्ये कसं, तर इथं तुम्हाला ते सगळे कन्सेप्ट मी क्लिअर करतो. ठीक आहे, आता वाईल लूपमध्ये पुढचा आहे टॉपिक वाईल विथ ब्रेक स्टेटमेंट. परत सेम आलं ब्रेक स्टेटमेंट, वर्किंग सेम आहे जो फॉर लूपमध्ये होता, फक्त आता कुठं राईट होणार, तो वाईलच्या आतमध्ये राहतो. लक्ष द्या. काय करता येतं, जे इक्वल टू 0 वाईल काय होतं आपलं तिकडं कोड, जे इक्वल टू काय होतं 6 होतं. काय करायचं होतं आपल्याला, ब्रेक करायचं होतं. हां नाही तर काय करायचं होतं, प्रिंट करायचं होतं ना जे. आता सांगा बरोबर आहे कोड. हां करू शकतो रन मी का, कारण की आपण परत ते आय जे प्लस असाइनमेंट वापरून त्याचं बोर्ड काय नाही करायचं, म्हणजे तो लूप इन्फिनाइट मध्ये जेला अपडेट करावं लागेल ना. तर नेहमी तो कशाला चेक करणार, 0<10 आहे का, बरोबर ना. 0 तर नेहमी <10च राहणार आहे, म्हणजे लूप तुमचं चालतच राहील. तो प्रिंट 0ची लाईन लावून टाकेल तुमच्यासमोर. प्लस इक्वल टू काय करणार मी 1 करणार. वरचं कोड रन नव्हतं केलं, तुम्ही केलं होतं वरचं कोड रन सक्सेसफुली रन झालं ना. आलं तुमचं, कुठपर्यंत आला आता डेटा, 0 पासून ते 5 पर्यंत आलं का, 5 पर्यंतच आलं. हां जे इक्वल टू जेव्हा 6 झाला हां तेव्हा तुमचा लूप काय झाला, ब्रेक झाला. लक्षात येते, जे इक्वल टू काय झालं, ब्रेक झाला. जेव्हा जेची व्हॅल्यू 6 झाली, इफची कंडिशन नीट झाली आणि ब्रेक स्टेटमेंटने काय केलं, वाईल लूपला पण पूर्णपणे स्टॉप करून टाकलं. बरोबर, ब्रेकचं सांगितलेलं आहे, खालचा लाईनचा कोड तो काय करतो नाही, इम्प्लिमेंटच करतो. सेम आपल्याकडं आहे वाईल लूप विथ कंटिन्यू स्टेट. चल लक्ष द्या आता याच्याकडं पण, वाईल लूप विथ कंटिन्यू स्टेटमेंट. आता याला काय लागेल मला, इक्वल टू 0 नवीन व्हेरिएबल घेतोय, केची व्हॅल्यू काय ठेवतोय, सेम ठेवतोय परत एकदा, के <10. ठीक, सध्या लक्ष. आता काय आपण कुठे वाईल लूप विथ कंटिन्यू स्टेटमेंट करतो. ठीक आहे, सेम कोड आहे आता परत एकदा. ठीक आहे, आता फक्त के व्हेरिएबलला घेतोय, वाईल लूपला स्टार्ट करतोय, केची व्हॅल्यू 0 ठेवू आणि त्याला कम्पेअर करणार मी नेहमी <10 सोबत. पुढं आता काय करतोय मी, इफ के इक्वल टू 6 असेल तर काय करायचं आहे मला, कंटिन्यू करायचं आहे. काय करायचं आहे, कंटिन्यूला करायचं आहे आणि प्रिंट कोणाला करायचं आहे, केला आणि प्लस के प्लस और इक्वल टू काय करायचं आहे मला 1ला सेट करायचं आहे.
सांगा सांगा काय होईल. कंटिन्यू स्टेटमेंटचा अर्थ काय सगळ्यात पहिले. करंट इटरेशन काय करणं स्किप करणं. झालं इथं करंट इटरेशन स्किप तुमचं का म्हणजे कंटिन्यूच्या खालचे जे स्टेटमेंट आहे ते व्हॅलिड नाही बरोबर. मग काय होतं इथं सांगा मग एक्सप्लेन करा. समजलंय फक्त सांग मला. नाही तसं सांग सुरुवातपासून के इक्वल टू 0 आहे वाईल लूप स्टार्ट झालं आहे कसं चेक होतोय कसं प्रिंट होतं. हां तेव्हा तो कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो. कंटिन्यू स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर खालचे जे आपले दोन लाईन आहेत प्रिंट के आणि के प्लस असाइन टी एक्झिक्यूट होते. मग काय त्यामुळं पुढचं इटरेशन आपलं होत नाही कारण की आपली केची व्हॅल्यू अपडेटच नाही झाली. केची व्हॅल्यू अपडेटच नाही. आत्ता जो माझा लूप आहे तो कशामध्ये फायनाईटमध्ये का इन्फायनाईटमध्ये. नक्की माझं जो कोड रन केलेला आहे तो फायनाईटमध्ये का इन्फायनाईटमध्ये. समजून घ्या आता व्यवस्थित. कंटिन्यू स्टेटमेंटचा अर्थ काय होतं करंट इटरेशनला काय करायचं फक्त स्किप करायचं. त्या करंट डेटाच फक्त स्किप झाला पाहिजे. पुढच्या डेटावरती तुम्ही इटरेट करा. पुढच्या डेटावरती तुम्हाला जो कोड रन करायचं ते तुम्ही कोड रन करा बरोबर ना असं पायथन म्हणतो. मग केची व्हॅल्यू काय होती 0. सगळ्यात पहिले काय झालं लूप तुमचं स्टार्ट झालं. हां केची व्हॅल्यू 0 इथं सेट आहे तर 0 लेस देन 10 काय केलं पायथननी चेक केलं. कंडिशन झाली ट्रू म्हणजे की लूपला भेटलं स्टार्ट बरोबर ना. लूपला काय भेटलं आपल्या वाईल लूप स्टार्ट झालं. एकदा की वाईल लूप स्टार्ट झाला कुठं जात होतो कोडच्या आतमध्ये जातो. कोडच्या आतमध्ये जाऊन काय चेक केलं त्यांनी 0 = 6 आहे नाही एक कंडिशन फेल झाली इफची. कुठं आलं तो इथं प्रिंट के केलं 0ला त्यांनी काय केलं इथं प्रिंट केलं. त्याच्यानंतर केची व्हॅल्यू कितीने इन्क्रीज केली 1ने इन्क्रीज केली म्हणजे के मध्ये आता काय डेटा आहे 1 डेटा आहे बरोबर. सो के मध्ये 1 डेटा आहे 1 लेस देन 10 आहे. तर 1 लेस देन 10 नंतर परत आतमध्ये येणार तो सेम प्रोसेस होणार प्रिंट 1 होणार केची व्हॅल्यू 2 झाली. 2 साठी पण सेम प्रोसेस 2 पण प्रिंट होणार 3 साठी पण 4 साठी पण आणि 5 साठी. आता आला 5 कुठं जातोय 5 लेस देन 10 खाली येऊन काय चेक झालंय 5 = 6 फेल झाली कंडिशन इथं पण. कुठं आला तो प्रिंट के म्हणजे 5ला त्यांनी प्रिंट केलं. 5 प्रिंट झाल्यावरती केची व्हॅल्यू आता कितीने अपडेट झाली परत 1ने अपडेट झाली म्हणजे आता के मध्ये काय डेटा आला 6 आला. मग 6 जेव्हा आला 6 लेस देन 10 आहे म्हणजे त्याला लूपला परत स्टार्ट भेटला. लूप स्टार्ट झाला की इफ के इक्वल टू काय 6 म्हणजे 6 = 6 काय झालं कंडिशन हिट झाली. कंडिशन हिट झाल्यामुळे काय झालं कंटिन्यूस कीवर्ड काय झाला हिट झाला. कंटिन्यू कीवर्ड सगळ्यात पहिले काय झालं इथं तुमचं एक्झिक्यूट झालं. कंटिन्यू एक्झिक्यूट झाल्यामुळे काय झालं त्या करंट डेटासाठी 6 इटरेशनसाठी 6 डेटासाठी पूर्ण लूप स्टॉप होतो बरोबर. कंटिन्यू ब्रेकसाठी काय सांगितलं होतं जेव्हा पण ते हिट होते त्याच्या खाली कोणतं पण कोड असू दे ते पायथन बघणार सुद्धा. तर पायथन काय करतोय इथं हे कोडला चेक सुद्धा करत नाही. जर का पायथन या कोडला चेकच करणार नाही तर के काय राहणार नेहमी तुमचं 6च राहणार. आणि वाईल लूप स्टॉप होणार का वाईल लूपची डेफिनेशन काय एकदा वाईल लूप काय सांगतो एकदा की मी चालू झालो परत जोपर्यंत माझी कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत मी थांबणार. परत गरज पडली तर मी थांबणारच नाही त्या कोडला इन्फिनिटी वेळ रन करत बसेल पण मी स्टॉप होणार. स्टॉप कधी होणार जेव्हा केची व्हॅल्यू काय होईल 10 होईल. इथं एकच कंडिशन आहे ना जेव्हा केची व्हॅल्यू 10 होईल किंवा 10 पेक्षा मोठी असेल तेव्हाच तुमचं काय होणार लूप स्टॉप. सो आता सांगा काय करावं पाहिजे जेणेकरून आता माझं लूप गेलं इन्फिनिटी वाईल लूप स्टॉपच नाही झालं इथं. लक्ष द्या ना वाईल लूप स्टॉप कसं काय होणार कारण वाईल लूपमध्ये केची व्हॅल्यू काय 6 आहे. तो परत 6ला चेक करत बसला. तो परत काय करतोय 6 लेस देन 10 आहे का नाही हात चेक करतोय खाली येतोय परत स्टेटमेंट हिट होतोय कंटिन्यू परत वरती जातोय 6 लेस देन 10 आहे का चेक करतोय खाली येतोय कंटिन्यू असं त्याचा खेळ चालू. बरं
काय करायला पाहिजे जेणेकरून माझा 6 जो आहे तो स्किप होईल, कारण तो 6 डेटा मला स्किप करायचा आहे म्हणून तर मी कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतोय ना. कारण कंटिन्यूचं वर्किंग असतोय, करंट डेटा स्किप करा आणि पुढच्या डेटासाठी तुम्ही तुमचं कंटिन्यू करा. हां ब्रेक तास काय देत आहे, ब्रेक कोण म्हणतो? मी तर कंटिन्यूचं म्हणतो, ब्रेकला कुठून घेणार? काय करता येईल ऑनलाईन मेंबर्स? कोड समजलंय तुम्हाला कंटिन्यूचं? सांगा मग काय करू इथं जेणेकरून 6 माझा डेटा काय होईल, स्किप होईल आणि 7, 8, 9 सुद्धा माझ्या आउटपुट स्क्रीनवरती शो होतील. बरोबर ना? 7, 8, 9 तर आल्या पाहिजे कमीत कमी. फॉर लूपमध्ये आले होते, 0 पासून ते स्टार्ट झालं होतं, 0 to 5 आलं होतं, 6 स्किप झालं होतं, 7, 8, 9 पण माझ्या आउटपुट स्क्रीनवरती होतं. बोला पटकन. काय लॉजिक लागतंय तुमचं इथं? मला सांगा 7, 8 आणि 9 कधी प्रिंट होईल? 7, 8 आणि 9 कधी प्रिंट होईल? हां के ची व्हॅल्यू अपडेट होईल, बरोबर ना? के ची व्हॅल्यू जोपर्यंत अपडेट होत नाही तोपर्यंत 7, 8, 9 येणारच नाही. के ची व्हॅल्यू मला अपडेट करावी लागेल, पण कंटिन्यू स्टेटमेंटमुळे हा के ची व्हॅल्यू मला इथं काय झाली, लटकून गेली. सांगा काय करायला पाहिजे जेणेकरून के ची व्हॅल्यू 7 होऊ शकते? कंटिन्युअसला जर खाली टाकलं कंटिन्यूला कुठं टाकायचं? त्या कंटिन्यूला वाईलच्या खाली टाकून दे. मला कंडिशन चेक करायची के इक्वल टू 6. असं कसं कंटिन्यू लागतो वाईलच्या खाली टाक? तो तर नेहमी माझा प्रत्येक इटरेशन स्किप होऊन जाईल असं. ठीक आहे चालेल. कंटिन्यूला आपण काय करू, खाली शिफ्ट करू. लक्ष द्या आता. काय केलं आपण आता, के प्लस और इक्वल टू 1 ला किती वेळा राईट केलंय? 2 वेळा राईट केलं. काय गरज पडली 2 वेळेस राईट करण्याची? आणि जेव्हा तुमचं के ची व्हॅल्यू इक्वल टू 6 होती, के ची व्हॅल्यू जेव्हा पण तुमची इक्वल टू 6 होती म्हणजे काय होतं, इफची कंडिशन ट्रू होती ना. 6 इक्वल टू 6 झालं तर लूप पायथन कुठं जाणार? या इफ स्टेटमेंटच्या पहिले आतमध्ये जाणार ना. आणि इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये जाऊन जर का सगळ्यात पहिले कंटिन्यूस कीवर्ड जर का हिट झाला तर लूप तिथं स्टॉप होईल. पण त्याच्या अगोदरच जर का आपण के ची व्हॅल्यू अपडेट करून घेतली आणि मग कंटिन्यूला हिट केलं तर काही फरकच पडत नाही. आपल्याला मेन मोटो काय होतं, आपलं मेन गोल काय की जो 6 व्हॅल्यू आहे ती माझ्या आउटपुट स्क्रीनवरती नाही आली पाहिजे ना. ती 6 व्हॅल्यू माझ्यासाठी स्किप झाली पाहिजे बेसिकली. तर होती ना ती स्किप. प्रिंट के कुठं आहे माझं? कंटिन्यूच्या खालीच आहे ना. आणि जेव्हा कंटिन्यू हिट होईल तेव्हा ऑटोमॅटिकली माझं काय म्हणणार मी, प्रिंट के स्टॉप होऊन जाईल. म्हणजे 6 काय होईल माझ्यासाठी स्किप होईल. जेव्हा पायथनचं लूप परत वाईलमध्ये जाईल, पायथन जेव्हा परत वाईलकडे जाईल, आता त्याची के ची व्हॅल्यू काय राहील? 6 राहील नाही, के ची व्हॅल्यू 7 होऊन गेलेली असेल ना. कारण जसं तुम्ही इफ स्टेटमेंटच्या आतमध्ये आला तेव्हाच के ची व्हॅल्यू 6 पासून कुठं गेली होती? 7 कडे गेली होती.
आता कुणाला चेक करणार हा 7 <10 ला चेक करणार आणि जेव्हा तो खाली येईल तेव्हा इथं काय चेक होणार 7 = 6 म्हणजे इफची कंडिशन तर कधी हिटच नाही होणार. इफची कंडिशन कधी प्रूव्ह होणार जेव्हा के 6 मध्ये असेल. एकच इफची कंडिशन एकदाच प्रूव्ह होण्यासारखी कारण तुम्ही कंडिशनच तशी सेट केली. इफची कंडिशन नीट बघा एकदाच प्रूव्ह होण्यासारखी कधी जेव्हा के ची व्हॅल्यू 6 मध्ये असेल. बरोबर आहे ना. जोपर्यंत के ची व्हॅल्यू 6 मध्ये नाही तोपर्यंत तुमची काय म्हणणार मी इफची कंडिशन हिटच होणार नाही. आणि जोपर्यंत तुमची इफची कंडिशन हिट होणार नाही तोपर्यंत खाली के ची व्हॅल्यू अपडेट होईल का इफच्या आतमध्ये जो लिहिलेला आहे नाही. कंटिन्यू रन होईल का तुमचं नाही. डायरेक्टली पायथन कुठं जाणार प्रिंट के करणार आणि खालून त्याला काय करणार के च्या व्हॅल्यूला अपडेट करून देईल. इथं के प्लस और =1 लिहिण्याची काय गरज पडली ते पण समजा कारण इथं माझं लूप इन्फिनिटीमध्ये गेले. बरोबर आहे माझं 6 मान्य आहे. तुमचं के ची व्हॅल्यू 6 झाली 6 = 6 पण झालं. तुम्ही कंटिन्यू कीवर्डला हिट पण केलं कंटिन्यूमुळे तुमचं इटरेशन स्टॉप पण झालं. पण कंटिन्यूचा अर्थ काय असतोय करंट इटरेशन फक्त स्टॉप झाला पाहिजे. पुढचा डेटा तर आला पाहिजे ना. पण तुमचं या कोडमुळे पुढचा डेटा येत नाही म्हणून आपण काय घेतलं लगेच की ची व्हॅल्यूला पण काय घेतलं अपडेट करून. जसं के = 6 झाला ही इफची कंडिशन तुमची ट्रू झाली. सगळ्यात पहिले कंटिन्यू हिट होण्या अगोदर आपण के ची व्हॅल्यूला अपडेट केलं आणि मग कंटिन्यूला अपडेट कोड लाईन बाय लाईन जातो. एकदा की के ची व्हॅल्यू तुमची 7 झाली मग काय असं थोडी नाही की पायथन कंटिन्यूला हिटच करणार नाही. पायथन कंटिन्यूला हिट करणार. लक्षात येतोय. ते कंटिन्यू जे आहे ते आपलं युजफुल होणारच नाही. ते जर कंटिन्यू नाही टाकलं तर ते स्किप होईल. म्हणजे कंटिन्यू आपण स्किप केलं हा तर मग ते सेम आपलं जे लॉजिक आहे ते पण तसंच राहील ना. कारण की 6 = के = 6 आलं 6 = 6 आलं मध्ये जाईल आणि ते पुढचं हिट होईल. खाली गेले की 7 होईल आणि खाली प्रिंट 7 होईल. नाही होणार प्रिंट 7 होणारच नाही. कंटिन्यू स्टेटमेंट जर काढलं तर मग आपलं करंट जे आहे म्हणजे 6 आहे तर ते स्किपच होईल आणि मग अपडेटेड व्हॅल्यू तुमची 7 मग ती डायरेक्ट प्रिंट होईल. मग कंटिन्यू स्टेटमेंट टाकणार डायरेक्ट प्रिंट नाही होते 7. लक्ष दे. हे बघ जेव्हा इथं 6 आलं की ची व्हॅल्यू जेव्हा 6 झाली के 6 <10 होतं. वाईल लूप काय केलं आतमध्ये आलं. वाईल जसं आतमध्ये आलं तर इथं 6 = 6 चेक झालं सगळ्यात पहिले. मग तो कुठं आला इफच्या आतमध्ये आला. इफच्या आतमध्ये येऊन काय झालं के ची व्हॅल्यू अपडेट झाली. कितीने अपडेट झाली 1ने झाली म्हणजे के ची व्हॅल्यू काय झाली 7 झाली. आणि मग कोण हिट झालं कंटिन्यू हिट झालं. आणि जेव्हा कंटिन्यू हिट झाला तेव्हा इटरेशन पूर्णपणे स्टॉप झालं. इटरेशन काय झालं पूर्णपणे स्टॉप झालं. प्रिंट केचा लगेच संबंधच नाही आला. परत पायथन कुठं गेला वाईल लूपकडेच गेला. लक्षात येतोय जेव्हा कंटिन्यू हिट झाला तेव्हा लगेच प्रिंट के नाही झाला. पहिले पायथन कुठं गेला वाईल लूपमध्ये गेला. वाईल मध्ये जाऊन परत एकदा के ची व्हॅल्यूला <10 आहे का नाही हा चेक करतोय. के ची व्हॅल्यू काय आता 7 <10 आहे. मग परत तो खाली येतोय इफला पण चेक करतोय. एकदा त्याला फेल भेटलं म्हणून प्रिंट के मध्ये 7 झाला. कन्सेप्ट लक्षात घ्या. जेव्हा इथं 6 होतं जेव्हा के = 6 होता तेव्हा लगेच के ची व्हॅल्यू तुम्ही अपडेट केली के 7 झाली. पण कंटिन्यूमुळे काय लगेच प्रिंट के नाही का प्रिंट के होणारच कसं. कंटिन्यूचा अर्थ काय खालचा कोड स्किप करणं. जसं कंटिन्यू हिट झाला खालचा कोड स्किप झाला 7 आला आउटपुट स्क्रीनवरती. मी नाही म्हणत नाही 7 आउटपुट स्क्रीनवरती येणारच. पण तो 7 कधी येणार जेव्हा पायथन परत एकदा हे सगळे कंडिशन चेक करून मग प्रिंट के करतो. असं मधूनच प्रिंट के नाही झालं. आता जर मी माझ्या ह्याच्यात केलं ना कंटिन्यू मी नाही टाकलं नको टाकू. तरीही पण माझा जो आपल्याला आउटपुट पाहिजे तोच आलेला आहे. मी आता ते कंटिन्यू काढा तुम्ही तोच तू असं म्हणतोय असे किती प्रकार आहेत
म्हणतोय चल मी कंटिन्यूला इथून काढून टाकतो, ठीक आहे. हां, कंटिन्यू स्टेटमेंटला मी इथून काढून टाकतो. तर ह्या एक पर्टिक्युलर कोडसाठी जर का तुझं 6 नाही आलेलं तर असं गरजेचं नाही ना, कारण कंटिन्यू स्टेटमेंट मला का वापरायचं आहे, फक्त तो करंट इटरेशन तो स्टॉप करायचाच आहे. मग त्या करंट इटरेशनसाठी जो पण मी कोड लिहितोय ते सगळं मला स्टॉप करायचं आहे ना. आता जर का आपण प्रिंट के लिहितोय तर असं गरजेचं नाही की प्रत्येक वाईल लूपमध्ये तू प्रिंट के मध्येच जाणार, एवढं 2 लाईनचंच तू कोड लिहून बसणार. लक्षात येते, तुम्ही ब्रेक कंटिन्यू पास कधी यूज करणार आहे, जेव्हा असं काहीतरी असं कोणतं तरी सिच्युएशन आली, असं कोणत्या तरी सिच्युएशनमध्ये असा डेटा ऑकर झालेला आहे ज्याला की मला ते कोड थांबवणं गरजेचंच आहे. तर त्या केसमध्ये तुला कंटिन्यू करावंच लागेल. असं लॉजिक नको, ठीक आहे. कंटिन्यूचा यूज कधी करायचा, जेव्हा आपल्याला पूर्ण लूप थांबवायचं आहे. लूप थांबवणं म्हणजे काय, त्याच्या आतमधलं कोड पण स्टॉप करणे. ब्रेकचा अर्थ काय, पूर्ण सगळं स्टॉप करून टाकणं जागेवर. त्याचा यूज त्याला होणार. समजतंय ना. हां, इथं 2k+or=1 लिहिण्याची काय गरज आहे ते पण समजून घ्या, कारण आपल्याला डेटा अपडेट करणं गरजेचं आहे. कारण करंट इटरेशन स्किप करून नेक्स्ट इटरेशनवरती जम्प करणं पण गरजेचं आहे. लक्षात घ्या. आणि जर का तू असं कोड लिहितोय तर तुला तुझं कोड कुठं स्टॉप होतोय का, खालचं कोड तर रनच होणार आहे. हां, लक्षात येतं, तुझं कोड इथं स्टॉप नाही होणार कधीच. हां, जेव्हा इथं k=6 झाला तेव्हा खाली आला लगेच k=7 झाला आणि लगेच हा प्रिंट के एक्झिक्यूट झाला म्हणून तो 7 आला. जर का मी इथून हा k=1 काढून टाकला, हा नाही, लक्षात कोड इथं स्टॉप नाही झालेलं, तुझं इटरेशन पण स्टॉप नाही झालं. ब्रेक कंटिन्यू फास्टचं काय यूज करायचं आहे, कारण तुम्हाला करंट इटरेशन स्टॉप करायचं, कारण वर्किंग तुम्हाला पूर्णपणे स्टॉप करायचं आहे. आणि या कोडमध्ये वर्किंग स्टॉप होत नाही आहे, लूप तुमचा कम्प्लिटली फिरलेला आहे प्रत्येक कोडवरती फिरलेलं, बरोबर. कन्सेप्ट लक्षात आलं. नेक्स्ट आपलं वाईल लूप विथ पास स्टेटमेंट. पासला आपण वाईलमध्ये खूप रेअर केसेसमध्ये यूज करणार आहे. सपोज मी जर का वाईलला इथं राईट करतोय, दोन्ही केसेस तुमच्यासमोर मांडतो, आणि इथं सपोज जर का नुसतं पास लिहून जमणार नाही, नुसतं पास लिहून काय होणार नाही, इथं जमणार नाही, ठीक आहे. काय झालं, परत माझं लूप कशामध्ये गेलं, इन्फिनिटीमध्ये माझं लूप गेलं, ठीक आहे. वाईलमध्ये जेव्हा पास लिहिताय तुम्ही, असं नाही म्हणत आहे लिहा, नका लिहा पास, पण तो जो लूप तुम्ही स्टार्ट करताय ॲटलिस्ट काय करा, त्याला स्टॉप पण झाला पाहिजे, बरोबर ना. इथं काय करावं लागेल, याला अपडेट करावं लागेल, म्हणजे कुठंतरी जाऊन तो काय होईल, पुढे लूप तुमचं ऑटो काय होऊन जाईल, स्टॉप होऊन जाईल. हे पॉईंट्स लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही पासला यूज करणार आहे तर तुम्ही लूप तर स्टार्ट करताय, पण ते लूप स्टार्ट केल्यानंतर त्याला स्टॉप पण तुम्हालाच करायचं. तो जर का स्टॉप नाही केला तर तो काय होईल, तो इन्फिनिटीमध्ये जाईल. आणि असं तुमचं लूप काय होईल, एक्झिक्यूट. हे सगळ्यात सोपं आहे जेव्हा तुम्ही वाईलला यूज करताय. कसं यूज करायचं वाईलला, इथं लिहायचं डायरेक्टली काय होईल, या केसमध्ये पण तुमचं काय होईल, लूप काय होईल, स्टॉप.
डायरेक्टली वाईलमध्ये जेव्हा पण तुम्ही वाईल लिहिताय तर बेसिकली कंडिशन तुम्ही देताय. पायथन तर येऊन कंडिशन चेक करतोय आणि जेव्हा कंडिशन चेक होती तेव्हा पायथनला काय भेटतं, एक तर ट्रू व्हॅल्यू भेटते किंवा फॉल्स व्हॅल्यू भेटते आणि त्याच्या बेसिसवरती लूप तुमचं स्टार्ट होतं. ही गोष्ट पण लक्षात घ्या. जी पण कंडिशन तुम्ही सेट करताय ती एक तर ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. पायथन फक्त काय चेक करतोय, कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे. जर का ट्रू असेल तर कोड रन होणार आणि जर का तुम्ही पहिलेच इथं फॉल्स पुट करून दिलं तर त्याचा अर्थ काय, वाईल लूप तुमचा कधी स्टार्टच होणार आणि तुम्ही इथं आतमध्ये पासला यूज करा. ट्रू कीवर्डचं कधी यूज नका करू. ट्रू कीवर्डचा अर्थ काय झाला, इन्फिनिटी झालं. कंडिशन ट्रू, तुम्ही तर ट्रू वर्डच लिहून टाकलेलं आहे. लक्षात घ्या, सगळे स्टेप्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. वाईल लूपमध्ये तुम्हाला फक्त दोनच गोष्टी लक्षात घ्यायचे. एक, तुमचं लूप स्टार्ट करायचं आहे. सगळ्यात पहिले तर हे समजा तुमचा जो वाईल लूप आहे तो कंडिशनच्या बेसिसवरती रन होतो. कंडिशन जी तुम्ही सेट करणार आहे ते तुम्हाला स्टार्ट पण तुम्हालाच करायचं आहे आणि स्टॉप पण तुम्हालाच करायचं आहे. बस, बाकी इथं काही सिक्वेन्शियल डेटा नाही आहे. फॉर लूपमध्ये सिक्वेन्शियल डेटाचा खेळ होतं. जेवढं सिक्वेन्शियल डेटा तेवढ्या टाइम्स तुमचा लूप रन. इथं पण लूप तुमचं तुम्ही ठरवू शकता किती वेळा रन झाला पाहिजे. फक्त किती वेळा रन करायचं आहे त्याला स्टार्ट तुम्ही करणार आणि स्टॉप पण तुम्ही. मग आपण इथं आज ऑनलाईन मेंबर्स समजलंय वाईल लूप? प्रत्येक गोष्ट समजली वाईल लूप मधली? वाईल लूपचं स्टेटमेंट, सिंटॅक्स, जे तुम्हाला दाखवलं वाईल लूपला कसं राईट करायचं. सर बोला. आजची रेकॉर्डिंग भेटेल का? हां, भेटणार ना. ठीक आहे. का बरं, काय मिस झालं होतं? सर कंटिन्यू थोडंसं रिवाईज करायचं होतं काही चालतं एकदा. बाकीचे फक्त एवढेच जणांना समजलंय? 17 जण आहे आपण. घ्या तुमचे इंग्लिश स्वतःची नावं घ्या आणि पटपट बोला. व्यवस्थितपणे समजा फॉर लूपचं सिंटॅक्स, वाईल लूपचं सिंटॅक्स, दोघांचं इम्प्लिमेंटेशन. ठीक आहे. असाइनमेंट पण कवर करा प्लीज. दोन्ही पण असाइनमेंट सॉल्व करा आणि अपलोड करा. ओके मनीषा, मग पहिलेच सांगायचं ना. हो, बीट वाईज रेकॉर्ड केलं आहे मी लेक्चर. आजच्या लेक्चरसोबत दोन्ही अपलोड होऊन जाईल. तुम्हाला बीट वाईजचं लेक्चर 11 तारखेच्या डेटला दिसून जाईल सॉफ्टवेअरवरती. 11th आय थिंक. हां, 11 जुलैच होतं ना बीट वाईजचं? 11 जुलै होतं ना बघा. हां, 11 जुलैच आहे. हो हां, तर 11 जुलैच्या डेटला मी तिला अपलोड करतो तिथं आणि आजचं रेकॉर्डिंग आजच्या डेटला अपलोड करतो. दोन्ही रेकॉर्डिंग आज अपलोड होऊन जाईल. ठीक आहे. मनीषा फक्त रेकॉर्डिंग बघा आजची. नाही समजलं तर मी उद्या परत एकदा सुरुवात करतो. ठीक आहे. पण जर का व्हॉइस ब्रेक होतं आहे, स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे तर मेसेज करत जा. जर का इथून माझं नेट सर केलेला मेसेज मी अगोदरच, व्हॉइस ब्रेक होतो मी. ओके. नाही, माझं नेटवर्कचाच इश्यू झाला, डिस्कनेक्ट झालं मी. सो ती चॅट पण गेली. व्हॉट्सअप ग्रुपवरती टाकत जा असं काही प्रॉब्लेम असेल किंवा ती चॅट जर का क्लिअर झाली तर मग मला पण नाही समजलं ना की व्हॉइस ब्रेक झालं. ठीक आहे. अरे पण हे दोघं कसं काय जाऊ शकतात? हे जे दोघं हे तुमच्या बॅचमधले नाहीच आहे पहिल्यापासून. त्यांची अटेंडन्स इथं चालूच होत नाही म्हणून ते म्हटले जाऊ का. ठीक आहे, चला. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. काही पण डाऊट असेल तर विचारा आणि प्लस असाइनमेंट सॉल्व करा जेणेकरून मला पुढचे असाइनमेंट्स तुम्हाला पुट करता येईल.
तुमच्यासाठी जे तुमचेच कन्सेप्ट रिवाईज होतील तेवढेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील तुमचे. ठीक आहे. ठीक आहे सर, प्रेझेंट ऑन केली, व्यवस्थितपणे लावा सगळ्यांनी. उद्या कंटिन्यू करू, टाईमवरती जॉईन होऊ द्या. आज थोडं उशिरा झालं होतं. सॉफ्टवेअर अपडेट केलं हां, सॉफ्टवेअर अपडेट झालं. ऑनलाईन ऑफलाईनचा आता ऑप्शन येतो आहे, चेक करा ते पण व्यवस्थितपणे. ऑनलाईनवाले ऑनलाईनला लावा, ऑफलाईनवाले ऑफलाईनलाच लावा. चलो. चलो, काय डाऊट असेल तर विचारा, नाही तर मीटिंग लेफ्ट करू शकता. ठीक आहे. असाइनमेंटमधले क्वेश्चन्स नोट डाऊन करा, जे तुम्हाला समजत नाही आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सॉल्व्ह करून देतो. बरं रमेश, सर हे ऑपरेशन कसं आहे सर? काय झालं? ते आत्ता ते म्हटलं शेजारचे डेमो याच्यात असायला येते का काल ते फॉर्मचं जे होतं लिस्टेड ते होतं नाही तर हे इथं हे आलं assignment. करायचं काय? आता बघ, तिथं तुला असाइनमेंट दिसतंय काय? काय जिप फाईलमध्ये काय टाकायचं? तू गेला ना सगळ्यात पहिले. डेमो रोड मॅप ओपन आहे. डेमो डिटेल्स सबमिशन पुट करता येत नाही आहे का? मला वाटलं ते कालचं जे लिस्टेड होतं तेच होतं वाटतं. नाही ना भाऊ, नेस्टेड म्हणून असाइनमेंटसाठी मी तुम्हाला एवढं विचारणार का? काय तरीच आपलं नाही इकडे घुसलो नाही कधी.